सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज। विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे वारीचा आढावा घेण्यासाठी आले होते। आता माझ्या कपाळाला पवाराचं कुंकू लागलेलं आहे। आता मी शिवसेनेच्या मध्ये जवळजवळ 35 वर्षाचा कालखंड हा माझा शिवसेनेमध्ये गेलेला। मग मला 450 कोटी रुपयाचा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, माझ्या मोहोळ तालुक्याला दिला की 5 कोटी रुपयाच्या वर ह्या आमदाराला निधी नाही। विरोधकाच्या तोंडावर अशी चपराक मारली की राजू मी तुझ्या पाठीशी आहे आणि ज्यांच्या पाठीमाग अनाथाचा नाथ आहे। एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, नेमकं राजू खरे कोणाच्या बाजूने? पंढरपुरात आषाढी वारी दरम्यान लागलेल्या एका स्वागताच्या बॅनरवरून विरोधकांनी राजकारण चांगलंच तापवलंय। मात्र आता या टीकेला मोहोळचे आमदार राजू खरे यांनी सडेतोड उत्तर दिले। आषाढी वारी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले होते। त्यांच्या स्वागतासाठी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी पंढरपूर शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावले होते। याच बॅनरवरून विरोधकांनी राजू खरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। कुंकू शरद पवार यांचा आणि संसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत अशी टीका करण्यात आली होती। मात्र या टीकेला आता राजू खरे यांनी अत्यंत ठाम शब्दात उत्तर दिले। काय म्हणालात आमदार राजू खरे, पाहूया। एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे वारीचा आढावा घेण्यासाठी आले होते। आता मी शिवसेनेच्या मध्ये जवळजवळ 35 वर्षाचा कालखंड हा माझा शिवसेनेमध्ये गेलेला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मी आमदार झाल्यानंतर तब्बल मोहोळ मतदारसंघासाठी जवळजवळ 450 कोटी रुपयाचा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिला। आणि मग आज एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला पंढरपूरला येत आहेत त्यावेळेला आपलं कर्तव्य आहे की आपण ज्या पंढरपुराचा सुपुत्र आहे, या पंढरपूरच्या भूमीचा आमदार आहे आणि आपल्या गावामध्ये ज्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री येत आहेत त्यावेळी त्यांचं स्वागत करणं ही एक आपली परंपरा आहे, राजशिष्टाचार आहे। आणि म्हणून शिंदे साहेबांच्या स्वागताचे मी कटआउट लावले, त्यांच्या स्वागत त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला। दिवसभर त्यांच्याबरोबर मी पंढरपूरच्या या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं। आढावा बैठकीलाही मी त्यांच्या बाजूला बसलो। हा सरकारी कार्यक्रम होता। कॅबिनेट मिनिस्टर इज ए गव्हर्नमेंट। शिंदे साहेब हे सरकार आहे, हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आपल्या पंढरपूरला येत आहेत, त्यामुळं आदरतायित्व करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि मग मला 450 कोटी रुपयाचा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, माझ्या मोहोळ तालुक्याला दिला। मग आपल्याला जर मोहोळ तालुक्याला 450 कोटी रुपयाचा निधी दिला जातो, एकीकडे माझ्यावर टीका होत होती की 5 कोटी रुपयाच्या वर ह्या आमदाराला निधी नाही, हा काय तालुक्याचा विकास करणार? आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांनी मला 450 कोटी रुपये देऊन विरोधकाच्या तोंडावर अशी चपराक मारली की राजू मी तुझ्या पाठीशी आहे आणि ज्यांच्या पाठीमाग अनाथाचा नाथ आहे, असा एकनाथराव माझ्या मागे खंबीरपणे उभे होते, म्हणून मी त्यांचं स्वागत केलं। राहिला विषय माझा, मी ज्या पक्षाचा आमदार आहे, मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, रोहितदादा पवार ज्यावेळेला उपोषणाला बसले होते शिवाजी चौकामध्ये, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की रोहितदादा माझ्या कपाळाला पवाराचं कुंकू लागलेलं आहे आणि ते पवाराचं कुंकू लागलेलं हे कुंकू पुसलं जाणार नाहीये। आज पाठीमागे तुम्ही कटआउट जर बघितलं तर पवार साहेबांचं कटआउट आहे, वर सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत आणि एवढं मोठं अन्नदान मी जे करतोय ते ज्या पक्षाचा मी आमदार आहे, ज्या पक्षाने मला तिकीट दिलं, ज्या पक्षाने मला आशीर्वाद दिला, ज्या पवार साहेबांनी मला आशीर्वाद दिला, त्या पवार साहेबांच्या पक्षाच्या नावानं हे सगळ्यात मोठं अन्नदान केंद्र हे आज पंढरपूर शहरामध्ये चालू आहे। आणि तुम्ही म्हणला ते बरोबर बोलला की पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार असल्यामुळं पक्षाच्या झेंड्याखाली हे अन्नदान चालू आहे आणि शिंदे साहेब आले होते, ते सरकार म्हणून आले होते, त्यामुळे सरकारचं बी स्वागत करायचं, पवार साहेबांचं बी आदरतायित्व करायचं, ही आपली संस्कृती आहे। सत्याला साथ द्यायची असेल तर आताच सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक निर्भीड, ताजी व विश्वासार्ह बातमी सर्वात आधी मिळवा। सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज।